नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित एक नाते असेही भाग 11वा. संग्रामनं घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 10:30 वाजले होते. त्याने हळूच किचनमध्ये डोकावून पाहिलं. श्रेया किचन कट्टा पुसत होती, अगदी मन लावून. पण त्याला माहीत होतं की ती मनातून नक्कीच डिस्टर्ब असणार विहानसाठी. श्रेया, मी जरा बाहेर जाऊन येतो, एका मित्राचं काम आहे. संग्रामने आपलं जॅकेट चढवत म्हटलं. इतक्या रात्री? आणि पाऊस किती आहे बघा ना बाहेर, श्रेयानं काळजीनं म्हटलं. तिच्या नजरेत संग्रामबद्दलची ती साधी निरागस काळजी पाहून संग्रामला क्षणभर वाटलं की सगळं सोडून तिच्याच जवळ बसावं. काही नाही, तासाभरात येईन मी, तू दार लावून घे, असं म्हणून संग्राम बाहेर पडला. मरीन ड्राईव्हवर पावसाचा जोर अधिकच होता. समुद्राच्या लाटा उसळत होत्या. आयशा आपल्या कारमध्ये बसून संग्रामची वाट पाहत होती. संग्राम कारमध्ये बसताच तिने एक पाकिट त्याच्यासमोर धरलं. हे काय आहे? संग्रामने ते आलटून पालटून पाहत गोंधळून विचारलं. विहानचं सत्य. संग्राम, आपण ज्याला आपल्या जीवाभावाचा मित्र मानलो त्याने आपल्याला आणि त्या बिचाऱ्या श्रेयाला कसं फसवले ते बघ्यात. आयशाचा आवाज रागाने थरथरत होता. विहानचं सत्य? ते ऐकून तो मात्र जागीच थबकला. आणि तू त्याचे नाव आपल्या श्रेयाशी का जोडत आहेस? तिने त्याचं नाव श्रेयाबरोबर घेतल्याने अजून चिडला होता. शिवाय मनात हिला सर्व कळलं तर नाही ना, असेही प्रश्न पडत होतेच की मगासपासून. तुलाही चांगलंच माहीत आहे की मी त्या नालायक माणसाचे नाव तिच्याबरोबर का लावत आहे. आयशा जरा चिडूनच बोलली. ती आता स्वार्थी विचार, जसा की यामुळे संग्राम आपल्या हातून जाईल का या भीतीने नाही, तर जेन्युइन बोलत होती. तशी ती खूप गोड मुलगी होती, अन्यायाविरुद्ध कायम लढणारी. आणि त्यामुळे विहानने जे काही श्रेयासोबत केलं ते तिच्या मनाला असं माणूस म्हणून पटलंच नव्हतं. म्हणजे तुला आधीच माहीत होते? त्याने तिला भुवया जुळवत विचारलं. त्या आवाजात जरब होती. नाही, ते मी त्या दिवशी तुमच्या दोघांचं बोलणं ऐकलं होते, तिने हळूच म्हटले. तसे याचे डोळे आता मोठे झाले. मुद्दाम नाही संग्राम, ते तर मी खाली किचनमधून पाणी पिऊन वरच जात होते की तुम्ही दोघे, तिने स्पष्टीकरण दिलं. ओके. यावर त्याने कोरडा रिस्पॉन्स दिला. संग्राम, पण आता ते महत्वाचे नाही आहे. महत्वाचे हे आहे की विहान काय करत आहे ते पाहणे. तिनेच मग पुढे त्या पाकिटाकडे निर्देश करत म्हटले. तसं मग संग्रामनेही पाकिट उघडलं. त्यात काही फोटो होते आणि एक कायदेशीर कागद होता. फोटोमध्ये विहान एका मॉडर्न मुलीसोबत एका मंदिरात उभा होता. त्यांच्या गळ्यात हार होते आणि तो कागद, ते कॉन्ट्रॅक्ट पेपर होता. संग्रामने ते कागद वाचायला सुरुवात केली आणि त्याचे हात थरथरू लागले. विहानने श्रेयाशी जे लग्न केलं होतं ते कायदेशीर नव्हतंच. ते फक्त एका 10 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट होतं. विहानच्या वडिलांच्या इस्टेटचा ताबा मिळवण्यासाठी त्याला विवाहित असणं गरजेचं होतं आणि त्यासाठी त्याने एका साध्या गरीब घरातील मुलीची म्हणजे श्रेयाची निवड केली होती, ज्यात त्याचा मामा सरपंचही सोबत होते. शालिनीही त्याची खरी प्रेयसी आहे. ती प्रेग्नंट आहे आणि विहान तिच्या सोबतच राहतोय. श्रेयाला त्याने फक्त एका मुखवट्यासारखं वापरलं. ईशाने सत्य उघड केलं. ते ऐकून संग्रामच्या डोळ्यातून जणू ठिणग्या पडत होत्या. त्याने कारचा दरवाजा जोरात उघडला आणि तो भर पावसात बाहेर आला. विहान, तू हे कसं करू शकतोस? त्या पोरीनं तुला देव मानलं रे, संग्राम जोरात ओरडला. संग्राम वेड्यासारखा गाडी चालवत विहानच्या त्या पीजीकडे निघाला, ज्याचा पत्ता आयशाने दिला होता. रात्रीचे 12 वाजले होते. त्याने विहानच्या खोलीचा दरवाजा लाथेने उघडला. आत विहान आणि शालिनी गप्पा मारत बसले होते. संग्रामला पाहून विहानचा चेहरा पांढरा पडला. संग्राम, तू इथे कसं? तो पटकन उठून त्याच्यासमोर येत म्हणाला. त्याने शालिनीला आत जायलाही सोबत सांगितले. शालिनीची आत जायची इच्छा नव्हती, पण संग्रामने तिच्याकडे रागाने पाहिले. तसं मग ती चुपचाप आत गेली. तसं संग्रामने काहीही न बोलता विहानची कॉलर धरली आणि त्याला भिंतीवर आदळलं. साल्या, काय समजतोस स्वतःला? श्रेया तुझी वाट बघतीये तिथे. तिचे वडील मृत्यूशी झुंज देत आहेत आणि तू इथे दुसऱ्याच बाईसोबत संसार मांडलायस. तो रागात पूर्ण शक्ती लावून बोलत होता. संग्राम, सोड मला. तुला काहीच माहीत नाहीये.
विहान ओरडला. तो आपली कॉलर त्याच्या हातून सोडवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता, पण ती सुटणार नव्हतीच. काय माहिती नाहीये? हे कॉन्ट्रॅक्ट की तुझं एक खोटं लग्न? विहान, मी तुला माझा भाऊ मानलं होतं, पण तू तर एक नीच माणूस निघालास. संग्रामने त्याच्या थोबाडीत लगावली. त्यांचा आवाज ऐकून शालिनी तिथे पळत आली आणि रडायला लागली. प्लीज विहानला सोडा. आमचं प्रेम आहे. त्या मुलीशी विहानचं लग्न फक्त नावापुरतं होतं. ती संग्रामचा हात पकडत बोलत होती. नावापुरतं? तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तुम्ही दोघं मिळून. संग्रामने विहानला झिडकारलं. उद्या सकाळी तू माझ्या घरी येतोस आणि श्रेयाला सगळं सत्य सांगतोस, नाहीतर मी तुला पोलीस स्टेशनला घेऊन जाईन. संग्रामने त्या शालिनीच्या परिस्थितीचं जाण ठेवून कडक शब्दात त्याला सुनावले. संग्राम तिथून तरातरा बाहेर पडला. त्याच्या मनात एकच विचार येत होता, श्रेयाला हे कसं सांगायचं? तिचं विश्व तर विहानभोवतीच फिरते. संग्राम घरी पोहोचला तेव्हा श्रेया हॉलमध्येच त्याची वाट बघत बसली होती. सोफ्यावर बसून ती केव्हा तरी झोपी गेली होती. तिचं ते शांत रूप पाहून संग्रामला खूप रडू आलं. त्याने हळूच तिच्या डोक्यावरून हात फिरवला. संग्राम सर, तुम्ही आलात? किती उशीर झाला? त्याच्या त्या अनोळख्या स्पर्शाने ती गांगरून गेली आधी, आणि पटकन डोळे उघडून त्याला पाहताच तिच्या जीवात जीव आला आणि तिने त्याला थोडे हसून विचारलं, श्रेया, तुला काहीतरी सांगायचंय. संग्रामचा आवाज आता जड झाला होता. काय झालं सर? तुम्ही भिजलात का इतके? थांबा, मी टॉवेल आणते. ती लगबगीने उठली. नको, इथं बस. संग्रामने तिचा हात धरला. सर, काही वाईट बातमी आहे का? विहान सरांबद्दल काही कळले का? त्याच्या अशा बोलण्याने श्रेया घाबरली आणि मनात आलेला पहिलाच विचार तिने पटकन त्याला विचारला. त्याच्या मनातही तिच्या 24 तास फक्त तोच असतो हे पाहून संग्रामला वाईट वाटत होते. पण संग्रामने काहीही न बोलता ते फोटो आणि कॉन्ट्रॅक्टचे कागद तिच्यासमोर ठेवले. काय आहे सर? म्हणत श्रेयाने ते कागद वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला तिला काहीच समजले नाही, पण जसजसं तिला अर्थ उमजला तसं तिच्या हातातून तो कागद गळून पडला. पण तिच्या डोळ्यातून अश्रू येत नव्हते. जणू तिचे डोळेच गोठले होते. हे हे खोटं आहे ना सर? हे फोटो एडिट केलेत ना तुम्ही? तिच्या आवाजात एक भीतीचा कंप होता. नाही श्रेया, हे सत्य आहे. विहानचं तुझ्याशी लग्न हे फक्त एक नाटक होते. त्याने तुला फक्त वापरून घेतलं. संग्रामने अत्यंत कष्टाने हे शब्द उच्चारलं. श्रेयाचा चेहरा निर्विकार झाला. अचानक ती हसायला लागली. किती मूर्ख होते ना सर. मी त्याच्यासाठी उपवास केले, त्याच्या आरोग्यासाठी देवाला साकडं घातलं, आणि तो दुसऱ्याचं कोणाचं तरी बाळ स्वीकारायला तयार होता. श्रेया जोरात ओरडली आणि कोलमडली. संग्रामने तिला पटकन सावरलं. श्रेया, शांत हो. मी आहे ना, त्याने तिच्या हातात पाणी देत म्हटले. का? तुम्ही का आहात? तिने आता चिडून त्याला म्हटलं. तिच्या या प्रश्नाने तो आधी गोंधळला, पण दुःखीही तेवढाच झाला. मी आहे कारण मी तुला एक माझी चांगली मैत्रीण मानतो. मैत्रीण बोलताना त्याची जीभ वळत नव्हती, कारण तिला मैत्रीण मानायला त्याचा मेंदू तयारच नव्हता ना. त्यावर ती काही बोललीच नाही, कारण आता काही बोलावं अशी तिची मनस्थितीही नव्हतीच. तिने फक्त एका कोपऱ्यात बसून घेतले आणि आपले डोके 2 पायांच्या मध्ये घालून ती रडायला लागली. आपल्या रडण्याने आपल्या बापूला त्रास होऊ नये, बस एवढंच तिला या घडीला वाटत होतं, जे आता संग्रामलाही कळून चुकलं होतं. सत्य कळल्याने आता आपली श्रेया काय करेल? संग्राम आपले प्रेम सांगेल का? हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा एक नाते असेही. धन्यवाद.